मानोरा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ठरली धोक्याची घंटा। संत्रा उत्पादक मुंगशीराम यांचे आव्हान। गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात व मार्चमध्ये अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना पाहिजे तसे संत्र्याला तंडे बसले नसल्याने संत्रा बहार बरोबर आला नव्हता। काही भागात संत्रा मोजका फुटला व काही झाडांना संत्र्याचा बहार आला न। त्यांना आशा खूप होती। यावर्षी आपल्या संत्र्याला भाव जास्तीत जास्त येते, कारण असे होते की मोजक्याच झाडांना संत्रा आले, त्यांचे यावर्षी दुप्पट पैसे होतील। 1100 ते 1200 रुपये कॅरेट जाते अशी आशा कास्तकारांना वाटत होती, पण त्यांचे भाव 100 रुपये ते 200 कॅरेटने मला विकावा लागला। त्यांची मेहनत देखील निघाली नाही, कारण असे की बंगाल देशात आपला माल जाणारा यावर्षी गेला नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडले होते। काही ठिकाणी तर संत्रा रस्त्यावर फेकून देण्यात आला होता। मात्र काही कास्तकारांनी तर संत्रा झाड तोडण्याची तयारी दाखविली होती। विठोली परिसरात हजारो संत्रे तोडण्यात आले, अशी परिस्थिती यावर्षी देखील निर्माण झाली आहे। यावर्षी प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हे वर्षही देखील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना धोक्याचे निर्माण झाले आहे। हजारो हेक्टर क्षेत्रावर संत्र्याची लागवड झाली आहे, त्यामध्ये अंतर पिकं कोणतेही येत नसल्यामुळे कास्तकारांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया बेलोरा विठोली येथील संत्रा उत्पादक प्रगतील शेतकरी मुंगशीराम उपाध्ये यांनी शेतकऱ्यांना आवाहन केली आहे। अशोक रत्नपारकी, वाशिम 24 न्यूज।